नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 2 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 174. Following is the balance sheet of the firm of Nana, Nani and Sona who share profits and losses in the ratio of their capital. म्हणजे रेशो ह्या तिघांचा त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात आपल्याला काढायला सांगितलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. सोना रिटायर्स from the business on 1st April 2019 and the following adjustment were agreed. सोना ही 3 नंबरची पार्टनर्स आहे, बरोबर. ती रिटायर्स होणार आहे 1 एप्रिल 2019ला, म्हणजे पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये ही नसणार आहे, बरोबर. आपल्याला 6 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ॲडजस्टमेंटच्या खाली प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे आपल्याला न्यू बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला 3 अकाउंट तयार करायचे आहेत, बरोबर. आता रेशो त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात सांगितलेला आहे. मग या ठिकाणी आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल अकाउंट दिसतोय. नाना 50,000, नानी 20,000 आणि सोना 30,000. आता कॅपिटलच्या प्रमाणात रेशो काढत असताना हे 4 झिरो काढून टाकायचे, हे 4 झिरो काढून टाकायचे, हे 4 झिरो काढून टाकायचे. म्हणजे किती उरलं? 5, 2, 3 म्हणून रेशो आला 5, 2, 3 आणि रेशोची बेरीज आहे 10, बरोबर. अशा प्रकारे ओल्ड रेशो आपण पाहिलेला आहे कॅपिटलच्या प्रमाणात. आत्ता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती टॉपला इन द बुक्स ऑफ दी फर्म पहिला अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, बरोबर. हा अकाउंट अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर उरलेल्या अर्ध्या पानामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचा आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 3 पार्टनर्सचे 3 कॉलम, नाना, नानी, सोना. राईट हँड साईडला क्रेडिटला सेम कॉलम, पर्टिक्युलर, नाना, नानी आणि सोना, बरोबर. हे 3 नंबरचा जो त्याने पार्टनर्स आहे सोना, हा पुढच्या वर्षी 1 तारखेला रिटायर होणार आहे, बरोबर. अशा प्रकारे 2 लेजर अकाउंट आपण एका पानामध्ये ओपन केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या पानावर बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 न्यू बॅलन्स शीट तयार करायची आहे. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट, बरोबर. तर ही एका पानामध्ये ओपन करायची आहे. त्याच्यानंतर आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. वर्किंग नोटमध्ये आपण कॅश अकाउंट ओपन करणार आहोत आणि गुडविल अकाउंट देखील ओपन करणार आहोत. अशा प्रकारे अकाउंट कुठले कुठले ओपन करायचे या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. आत्ता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहे. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल अकाउंट्स दिसतात. आता कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण कुठं ट्रान्सफर करतो? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, नाना 50,000, नानी 20,000 आणि सोना 30,000. तर तिन्ही पार्टनर्सचे आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जाणार आहोत, बरोबर. ॲसेट साईडला कॅश अकाउंटचा बॅलन्स दिसतो आहे किती? 17,000. तर आपण
कॅश अकाउंटला तो ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून आपण कॅश अकाउंटच्या लेजरला आलो. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 17,000 आपण कॅशचा देखील बॅलन्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट 92% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. बरोबर. आता स्टॉकची किंमत रिव्हॅल्यू किती सांगितलेली आहे तर 92% बुक व्हॅल्यूच्या म्हणजे मूळ किमतीच्या 92% आपल्याला रिव्हॅल्यू किंमत घ्या सांगितलेली आहे. बरोबर. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. स्टॉक मूळ किंमत आहे 12,000 ओल्ड बॅलन्स शीटमध्ये. 12,000/100 गुणवले 92/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 120 उरले म्हणून 120 गुणवले हे 92. बरोबर. 11,040 किंमत स्टॉकची येणार आहे 92% बरोबर. म्हणजेच मूळ किंमत किती आहे 12,000 आणि 92% किती किंमत येते 11,040. म्हणजेच स्टॉकची किंमत रिडक्शन झालेली आहे म्हणजेच कमी झालेली आहे. आता त्याची आपण अमाऊंट काढूया. म्हणून मूळ किंमत 12,000 वजा 11,040 बरोबर 960 स्टॉकची किंमत कमी होणार आहे. बरोबर. आता स्टॉकची किंमत कमी झाली की आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतो. म्हणून टू स्टॉक अकाउंट 960 आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. बरोबर. स्टॉक मूळ किंमत 12,000 लेस रिडक्शन कमी झाली 960. 12,000मधून 960 गेले आउटरला 11,040 आलेलं आहे. अशा प्रकारे स्टॉकचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर ॲडजस्टमेंट. RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 10% ऑन डेटर्स. आता RDD आपल्याला 10%नं डेटर्सवरती काढायला सांगितलेली आहे. बरोबर. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जाऊया. डेटर्स 12,000 किंमत आहे मूळ. त्यातनं पहिली RDD लेस केलेली आहे 1,000. बरोबर. आता आपल्याला 10%ने काढायचे म्हणजे मूळ किमतीवर आपल्याला अमाऊंट काढावी लागेल. डेटरची किंमत 12,000 आहे 10%नं 10 कमी म्हणजे 1,200 RDD येणार आहे. म्हणजे 1,200नं डेटरची किंमत कमी होणार आहे. आपण पहिली RDD किती लेस केलेली आहे 1,000 म्हणजे आणखीन आपल्याला 200 रुपये लेस करावे लागतील. म्हणजे डेटरची किंमत आणखीन 200 रुपयानं कमी होणार आहे. आता ॲसेटची किंमत कमी झाली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतो. म्हणून आपण डेबिट साईडला आलो. टू RDD अकाउंट 200 आणखीन आपण 200 रुपये डेटरची किंमत कमी झालेली असल्यामुळे आपण ते 200 रुपये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डेटर्स मूळ किंमत 12,000 लेस RDD 10%नं सांगितलेले आपल्याला 1,200. आउटरला किती आले 10,800. बरोबर. अशा प्रकारे आपण RDDचं देखील पोस्टिंग आणि डेटरचं सर्व ठिकाणी पोस्टिंग आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट. द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग इज टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. आता बिल्डिंगची किंमत ॲप्रिशिएट झालेली आहे म्हणजे वाढलेली आहे 20%नं. आता आपण बिल्डिंगची मूळ किंमत पाहूया. बिल्डिंगची मूळ किंमत आहे 55,000. आता 10%ने किती 5,500 तर 20%ने किती होणार 11,000. बरोबर. आता 11,000नं बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे. आता बिल्डिंगची किंमत वाढली असेल तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. बाय बिल्डिंग अकाउंट 11,000 आपण घेतलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करतो. बिल्डिंग मूळ किंमत 55,000 ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली 11,000. 55,000 प्लस 11,000 आउटरला 66,000 अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे बिल्डिंगचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 4. द गुडविल ऑफ द फर्म बी फिक्स्ड ॲट 12,000.
म्हणजे ऑल फर्मची गुडविल किती आहे 12,000 बरोबर. सोना शेअर इन दी सेम बी ॲडजस्टेड इन दी अकाउंट्स ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर्स इन गेन रेशो. आता या ठिकाणी ऑल फर्मची गुडविल किती आहे 12,000 12,000. आता सोना शेअर इन दी सेम बी ॲडजस्टेड म्हणजे फक्त सोना शेअरचीच गुडविल आपल्याला याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यायची आहे आणि ती कंटिन्यूइंग पार्टनर्सला देखील द्यायची आहे, रिटर्न ऑफ करायची आहे. पण ती कशी गेन रेशोनं रिटर्न ऑफ करायला सांगितलेली आहे बरोबर. आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन पाहूया. आता हे 4 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे. याच्यामध्ये गुडविल ऑल फर्मची 12,000 दिलेली आहे बरोबर. आता सोना शेअर म्हणजे सोनाच्या हिश्श्याला जेवढी गुडविल येईल ती गुडविल गेन रेशोनं कंटिन्यूइंग पार्टनर्सला रिटर्न ऑफ करायला सांगितलेले आहे आणि तिच्या हिस्स्याची गुडविल व्यवसायामध्ये देखील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यायला सांगितलेली आहे बरोबर. अशा वेळेला आपल्याला 2 एंट्र्या कराव्या लागतात बरोबर. आत्ता आपण सुरुवातीला गेन रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. आता गेन रेशोसाठी आपल्याला ओल्ड रेशो लागणार आहे. आता ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे 5:2:3. आता न्यू रेशो आपल्याला पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी दिलेला आहे बघा. जे कंटिन्यूइंग पार्टनर्स आहेत त्यांचा न्यू रेशो आपल्याला दिलेला आहे बरोबर. इथं 5 नंबर ॲडजस्टमेंट देखील मी वाचतो. दी एंटायर कॅपिटल ऑफ दी न्यू फर्म बी फिक्स्ड ॲट 1,60,000 बिटवीन नाना अँड नानी इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज फिक्स्ड ॲट 3:1 बरोबर 3:1 मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश बरोबर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना या ठिकाणी त्या दोघा जणांचं कॅपिटल आपल्याला 1,60,000 दिलेलं आहे त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनं 3:1 प्रमाणे. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कॅशनं ॲडजस्टमेंट करायला सांगितलेली आहे. आता आपल्याला न्यू रेशो या ठिकाणी भेटलेला आहे आणि ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे बरोबर. आत्ता आपण गेन रेशो पाहूया. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅल्क्युलेशन ऑफ गेन रेशो. ओल्ड रेशो किती आहे 5:2:3 बरोबर. आता ह्याची बेरीज किती आली 10. न्यू रेशो किती आहे 3:1. ह्याची बेरीज किती आली 4 बरोबर. म्हणून गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो बरोबर. म्हणून नाना गेन रेशो बरोबर आता सुरुवातीला न्यू रेशो घ्यायचा आहे म्हणजे 3 छेद रेशोची बेरीज 4 वजा नानाचा किती ओल्ड रेशो आहे 5 म्हणून 5 छेद रेशोची बेरीज 10 बरोबर 10×30 वजा 4×5 20 छेद 10×4 बरोबर 30मधनं 20 गेले 10/40ला 40 म्हणजे 10/40 नानाचा गेन रेशो आलेला आहे. त्याच्यानंतर आपण नानीचा पाहूया. नानी गेन रेशो बरोबर आता न्यू रेशो 1 छेद रेशोची बेरीज 4 वजा ओल्ड रेशो किती आहे 2 छेद रेशोची बेरीज 10 बरोबर 10×1 10 वजा 4×2 8 छेद 10×40 बरोबर 10तनं 8 गेले 2/40ला 40 2/40 नानीचा गेन रेशो आलेला आहे. म्हणून गेन रेशो बरोबर 10:2 म्हणून 2×2 म्हणजे लहान स्वरूप आपण करून घेतलं 5:1 गेन रेशो आलेला आहे. आता ह्या गेन रेशोनं कंटिन्यूइंग पार्टनर्सला सोना शेअरची गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची आहे बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. गुडविल बरोबर गुडविलची किंमत किती आहे 12,000 छेद रेशोची बेरीज किती आहे त्यांच्या ओल्ड रेशोची 10/10 ह्या शून्याला हे शून्य गेले. गुडविलचा एक हिस्सा किती आला 1,200 बरोबर. गुडविलचा एक भाग किंवा एक हिस्सा किती आला 1,200 म्हणून
सोना शेअर गुडविल बरोबर, आता सोनाचीच फक्त गुडविल घ्यायची आहे कारण की तो रिटायरमेंट होणार आहे बरोबर. म्हणून 1200 गुणुले 3 बरोबर 12×36 पुढचे 2 शून्य म्हणजे 3600 सोना शेअर गुडविल आलेले आहे. आता ह्याची पहिली एंट्री होणार गुडविल अकाउंट डेबिट 3600 टू सोना कॅपिटल अकाउंट 3600 बरोबर. आता ह्याचं आपण पोस्टिंग करूया. गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू सोना कॅपिटल अकाउंट 3700. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट क्रिएट केल्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट आणि सोनाच्या कॉलममध्ये 3600 घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पहिल्या एंट्रीचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. पुन्हा आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. आता कंटिन्युइंग पार्टनर्स गेन रेशो. आता कंटिन्युइंग पार्टनर्सला आपल्याला ही गुडविल रिटर्न ऑफ करायची आहे. सोनाची गुडविल आपल्याला 3600 रिटर्न ऑफ करायची आहे. कशी? गेन रेशोनं. म्हणून कंटिन्युइंग पार्टनर्स गेन रेशो बरोबर 5:1 रेशोची बेरीज 6 म्हणून 3600/6 6 1 6 6 6 36 पुढचे 2 शून्य 600 बरोबर 600 एक भाग गुडविलचा आलेला आहे. आता हे कंटिन्युइंग पार्टनर्सला गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची म्हणून नाना बरोबर 600 गुणुले 5 बरोबर 3000. नाणी बरोबर 600 गुणुले 1 बरोबर 600. ह्याची दोन्हीची बेरीज 3600 आलेली आहे. आता ह्याची एंट्री काय होणार तर आता रिटर्न ऑफ केली. ही सोनाची जी गुडविल आहे ती कंटिन्युइंग पार्टनर्सला रिटर्न ऑफ केलेली आहे दिलेली आहे. म्हणून नाना कॅपिटल अकाउंट डेबिट 3000 नानी कॅपिटल अकाउंट डेबिट 600 टू गुडविल अकाउंट 3600 बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू गुडविल अकाउंट. नानाच्या कॉलममध्ये 3000 नानीच्या कॉलममध्ये 600 सोनाच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे पहिलं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता गुडविल अकाउंट काय केलेले आहे क्रेडिट म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय नाना कॅपिटल अकाउंट 3000 बाय नानी कॅपिटल अकाउंट 600 बरोबर. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग ह्या एंट्रीचं आपण केलेलं आहे. आता आपण गुडविल अकाउंट टॅली करूया. डेबिट साईडची बेरीज 3600 या ठिकाणी मांडलेली आहे आणि क्रेडिट साईडची बेरीज देखील 3600 मांडलेली आहे. अशा प्रकारे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली झालेला आहे. अशा प्रकारे चौथी ॲडजस्टमेंट आपण गुडविलची पाहिलेली आहे. आपण थेरॉटिकलमध्ये आलेलो आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविलमध्ये. चौथ्या ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग कसं केलं बघा. या ठिकाणी 4 नंबर ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलेलं आहे. व्हेन गुडविल इज राइज्ड टू दी एक्सटंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड देन रिटर्न ऑफ. बघा अशी सिच्युएशन आताच्या एक्झाम्पलमध्ये आहे. म्हणून काय एंट्री झाली बघा. पहिली गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसरी एंट्री कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल गेन रेशोनं बरोबर. अशा आपण 2 एंट्री आत्ताच आपण बघितलेल्या आहेत बरोबर. आणि गुडविल विल नॉट अपेअर इन न्यू बॅलन्स शीट. न्यू बॅलन्स शीटला गुडविलचा बॅलन्स येणार नाही कारण की गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली झालेली आहे. पुढे 5 नंबर ॲडजस्टमेंट मगाशीच आपण वाचलेली आहे. आता फिक्स्ड कॅपिटल ह्या दोन्ही पार्टनर्सचं 1,60,000 सांगितलेलं आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे बरोबर. न्यू रेशो 3:1 सांगितलेला आहे. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कॅश अकाउंटची मदत घ्या सांगितलेली आहे बरोबर. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश बरोबर. आता सोनाला कॅशनं त्यांनी पेमेंट करून टाकलेलं आहे पूर्ण. सोना रिटायर्ड पार्टनर्स आहे बरोबर. आता कॅशनं तिला पेमेंट देखील केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 5 आणि 6मधून माहिती मिळालेली आहे. आता त्याचं आपण पोस्टिंग करूया. आता आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅपिटल ऑफ न्यू फर्म किती दिलेला आहे 1,60,000. आता न्यू रेशो कसा आहे कंटिन्युइंग पार्टनरचा 3:1 रेशोची बेरीज किती आहे 4 म्हणून 1,60,000 छेद
4 केलं, 4 एके 4, 4 आणि चौक 16, पुढचे 4 शून्य म्हणजे 40,000 एक भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून नाना बरोबर 40,000 गुणिले 3 बरोबर 1,20,000. नाणी बरोबर 40,000 गुणिले 1 बरोबर 40,000 आणि या दोन्हीची बेरीज 1,60,000 येते. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस क्लोजिंग करून घ्यायचे आहेत. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. नानाच्या कॉलममध्ये 1,20,000, नाणीच्या कॉलममध्ये 40,000, सोनाच्या कॉलममध्ये डॅश. हे लगे ओपनिंग देखील करून टाकायचं लगे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000 आणि 40,000, सोनाच्या कॉलममध्ये डॅश. बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस घेतलेले आहेत. दुसरं पोस्टिंग आपण कॅपिटलचं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. कॅपिटल अकाउंट नाना 1,20,000, नाणी 40,000. अशा प्रकारे आपण कॅपिटलचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता ॲडजस्टमेंट आपण सर्व पाहिलेले आहेत. आता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जाऊया. कुठला अकाउंट राहिला आहे का ते आपण पाहूया. कॅपिटल अकाउंट झालेलं आहे. क्रेडिटर्स 10,000, बिल्स पेएबल 5,000 हे राहिलेलं आहे. तर ते आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. क्रेडिटर्स 10,000, बिल्स पेएबल 5,000. बरोबर. त्याच्यानंतर आता आपण ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट साईडला कॅश अकाउंटचं आपण पोस्टिंग, कॅश अकाउंटचं लेजर क्रिएट केले झालेलं आहे. डेटर्स झालेला आहे, स्टॉक झालेला आहे, बिल्डिंग झालेलं आहे, मशनरी राहिलेलं आहे. किती? 20,000. तर आहे तसं आपण मशनरी न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेणार आहोत. मशनरी 20,000. अशा प्रकारे आपण ओल्ड बॅलन्स शीटमधले देखील सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. आता सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे आपल्याला पाहावी लागणार आहे. तर क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडची बेरीज 11,000 आहे तशी क्रेडिट साईडला मांडली. ते आहे तशी अपोजिट साईडला डेबिट साईडला मांडलेली आहे. हे 11,000मधून हे 960 आणि 200 लेस केले तर 9,840 प्रॉफिट मिळालेला आहे. म्हणून त्याला टायटल दिलं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट. आता हा 3 पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे किंवा डिवाईड करायचा आहे. नाना, नानी, सोना. बरोबर. आता 9,840 प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो आहे 5:2:3. रेशोची बेरीज आहे 10. बरोबर. 9,840/10 ह्या शून्याला हे शून्य गेले 984 एक भाग प्रॉफिटचं येतोय. बरोबर. म्हणून नाना बरोबर 984 गुणिले 5 बरोबर 4,920. नाणी बरोबर 984 गुणिले 2 बरोबर 1,968 आणि सोना बरोबर 984 गुणिले 3 बरोबर 2,952. अशा प्रकारे आपण प्रॉफिट 3 पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता प्रॉफिटची आपण एंट्री काय करतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याप्रमाणे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. नाना 4,920, नाणी 1,968, सोना 2,952. बरोबर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट. नाना 4,920, नाणी 1,968, सोना 2,952. अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना सुरुवातीला रिटायर्ड पार्टनर्स याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. तर सोनाची क्रेडिट साईड मोठी आहे 30,000, 2,952 आणि 3,700. याची बेरीज केली 36,552 आलेली आहे. ते आहे तशी डेबिट साईडला मांडली 36,552. आता हे 36,552 एवढं पेमेंट आपल्याला सोनाला करायचं आहे.
आणि ते कसं सांगितलेलं आहे, अमाऊंट पेएबल टू सोना पेड इन कॅश, बरोबर, कॅशनं. म्हणून सोनाला कॅश दिली, म्हणून सोना कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री झालेली आहे. म्हणून आपण सोना कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि सोनाच्या कॉलममध्ये 36,552 घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण रक्कम कॅशनं दिलेली सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता एक पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता कॅश अकाउंट क्रिएट केलेलं आहे, म्हणून आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय सोना कॅपिटल अकाउंट 36,552. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग ह्या एंट्रीचं आपण केलेलं आहे. आता आपण उरलेले 2 पार्टनर्स म्हणजे कंटिन्युइंग पार्टनर्स जे आहेत नाना आणि नानी यांचा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. आता यांची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. आता डेबिटला 1,23,000 नानाचं दिसते आणि नानीचं 40,600. आता क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा नानाचं 50,000 आणि 4,920 दिसत आहेत, बरोबर, आणि नानीचं 21,968 थोडक्यात. तर क्रेडिट साईड लहान आहे, डेबिट साईड मोठी आहे, म्हणून डेबिटची बेरीज केली. नाना 1,23,000, नानी 40,600. ते आहे तसे क्रेडिट साईडला मांडले 1,23,000 आणि 40,600. आता 1,23,000मधून हे 54,920 लेस केले तर डिफरन्स किती आला, 68,080. नानीचा आपण पाहूया, 40,600मधनं हे 21,968 लेस केले तर 18,632 बॅलन्स आलेला आहे. सोनाच्या कॉलममध्ये डॅश करायचा. आता डिफरन्स आपल्याला कुठे घ्या सांगितलं आहे बघा, या ठिकाणी मेकिंग ॲडजस्टमेंट इन कॅश, कॅशने ॲडजस्टमेंट करा, म्हणून या ठिकाणी बाय कॅश अकाउंट टायटल द्यायचं आहे. आता याची एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू नाना कॅपिटल अकाउंट आणि नानी कॅपिटल अकाउंट. म्हणून आपलं या ठिकाणी हे पोस्टिंग झालेलं आहे क्रेडिटला. आता कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग घ्यावं लागणार आहे. कॅश अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. टू नाना कॅपिटल अकाउंट 68,080, टू नानी कॅपिटल अकाउंट 18,732. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालेलं आहे, बरोबर. आता हे ओपनिंग बॅलन्सेस इथं क्लोजिंग बॅलन्सेस कॅपिटलची घेतलेले आहेत ते ओपनिंग देखील करून घ्यायचे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 आणि 40,000. सोनाचा येणार नाही, बरोबर. आता आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅश अकाउंट आपण क्लोज करूया. कॅश अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे, 17,000, 68,080 आणि 18,732 याची बेरीज केली 1,03,712 आलेले आहे. ते आपण क्रेडिट साईडला मांडले 1,03,712. याच्यामधनं हे 36,552 लेस केले तर क्लोजिंग बॅलन्स किती आला, 67,160. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 67,160. तो ओपनिंग करून घेतला. तो बॅलन्स ब्रॉट डाऊन 67,160. आता क्लोजिंग बॅलन्स आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. कॅश 67,160. अशा प्रकारे कॅशचा देखील बॅलन्स आपण घेतलेला आहे. आत्ता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. सुरुवातीला आपण लॅबलेट साईड पाहूया. लॅबलेट साईडला 10,000, 5,000, 1,20,000, 40,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. याची बेरीज केली 1,75,000 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 67,160, 11,040, 10,800, 66,000 आणि 20,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 1,75,000 आलेली आहे. अशा प्रकारे लॅबलेट साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं दुसरं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. नाना, नानी अँड सोना यांचं. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.